गेल्या 2 तासिकांमध्ये आपण शिवाजी सावंत लिखित मामू या व्यक्तिचित्रणात्मक लेखातून मामूच्या स्वभावातील, मामूच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंचा अभ्यास करतो आहोत. मामूच्या ठिकाणी असलेला प्रामाणिकपणा, देशाभिमान, सेवाभावी व सहृदयी वृत्ती असे काही महत्त्वाचे गुण आपण पाहत आहोत. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळू. पृष्ठ क्रमांक 3 वर अगदी दुसऱ्या स्तंभातला सुरुवातीचा परिच्छेद पहा. असंच एकदा मामूच्या घरी त्याच्या दुसऱ्या नंबरच्या मुलाचं शादी मुबारक निघालं. ठरल्याप्रमाणे मामू मला आमंत्रण द्यायला आला. सर, पोराचं लगीन हाय, यायला पाहिजे. मामू, तुमच्या पोराचं लग्न आहे तर न येऊन कसं चालेल? नक्की, मी उत्तर दिलं. एका मित्राला घेऊन संध्याकाळी शादीच्या मंडपात गेलो. मंडप माणसांनी भरला होता. मामूनं पुढे येत मला हाताला धरून आघाडीला नेऊन बसवलं. त्या मंडपात आमदार होते, खासदार होते, बडे व्यापारी होते, शिक्षक, प्राध्यापक होते. हयातभर अंगावर पट्टा चढवून शिपाई म्हणून केलेल्या चाकरीचं चीज झाल्याचं समाधान त्याच्या सफेद दाढीभर पसरलं होतं. निकाल लागला. मामूनं जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला. आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आले, खासदार साहेब आले, मृत्युंजयकार आले. माझ्या गरीबाच्या मामूचा कंठ दाटून आला. त्याला बोलता येईना. त्याची अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत राहिली. मामूनं कसेबसे आभार मानून हातातील माईक खाली ठेवला. धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे, असे विचार घेऊनच त्या दिवशी मी मंडपातून बाहेर पडलो. पहा, लेखक शिवाजी सावंत यांनी मामूच्या संदर्भातली आठवण या ठिकाणी नमूद केलेली आहे. मामूच्या दुसऱ्या नंबरच्या मुलाचं शादी मुबारक म्हणजे लग्न होतं. मग ठरल्याप्रमाणे मामू या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायसाठी लेखकाकडे आला आणि म्हणाला होता, सर, पोराचं लग्न आहे, यायला पाहिजे. मुलाचं लग्न आहे आणि तुम्ही या कार्यक्रमाला, त्या विवाहाला, लग्नाला आले पाहिजे, असं आग्रहपूर्वक मामूनं निमंत्रण दिलं लेखकाला. उत्तरादाखल लेखकाने सांगितलं होतं, मामू, तुमच्या पोराचं लग्न आहे तर न येऊन कसं चालेल? नक्की, शब्द दिला. आणि मग निकाह त्या दिवशी होता. त्यावेळी एका मित्राला सोबत घेऊन
संध्याकाळी लेखक शादीच्या मंडपात, विवाह मंडपात पोहोचले. मंडपात निमंत्रित मंडळी वऱ्हाडी जमलेले होते. मामूनं पुढे येऊन लेखकाचं स्वागत केलं. हात धरून लेखकाला आघाडीला नेऊन बसवलं. आघाडीला पुढे कोण कोण होतं या शादी मुबारक साठी आलेलं? तर लेखकाला दिसले त्या मंडपात आमदार, खासदार, बडे बडे व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक, सर्व स्तरातील लोक या मामूच्या दुसऱ्या नंबरच्या शादी मुबारक साठी आलेले होते. पहा, हयातभर अंगावर पट्टा चढवून शिपाई पदाचा केलेल्या चाकरीचं चीज झाल्याचं समाधान त्याच्या सफेद दाढीवर पसरलं होतं. फार आनंदी दिसत होता मामू यावेळी. हयातभर आयुष्यभर आयुष्यभर आपण शिपाई म्हणून सेवा करत आलेलो आहोत. आज फार फार समाधान मामूच्या मनाला झाले. कशाचं समाधान आहे? एक साधा शिपाई त्याच्या मुलाचं लग्न आणि या लग्नाला उपस्थित असलेली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आवर्जून आलेली, याचं समाधान आहे. मग सगळ्यांच्या उपस्थितीत निकाल लागला आणि त्यानंतर मामूनं जमलेल्या लोकांचे आभार मानायला सुरुवात केली. आभार मानताना मामू म्हणाला, आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आले, खासदार साहेब आले, मृत्युंजयकार आले. मृत्युंजयकार कळलं का कोणाचा उल्लेख आहे? हा आपल्या लेखकाचा, शिवाजी सावंत यांचा हा उल्लेख. मृत्युंजयकार, अत्यंत गाजलेली कादंबरी त्यांची मृत्युंजय, म्हणून शब्द कसा तयार केला? मृत्युंजयकार. आपण गरीब माणूस, पण आपल्या गरीबाच्या या कार्यप्रसंगात ही मोठमोठी बडी मंडळी आली. त्याचा फार फार आनंद मामूच्या मनात मावेनासा झाला आणि बोलता बोलता, आभार मानता मानता मामूचा कंठ दाटून आला. त्याला पुढचं बोलता येईना. अनुभवानं पांढरी झालेली दाढी आता केवळ थरथरत राहील. होते असं. म्हणजे ही सगळी मंडळी पाहून, म्हणजे आपण असे गरीब, एक साधा सुद्धा शिपाई आहोत, पण ही सर्व मंडळी आवर्जून आपल्या कार्यक्रमाला आलेली आहे. अत्यानंद आहे हा मामूदादा. हे कमावलं मामू. साधा शिपाई म्हणून काम करताना हे कमावलं. जीव लावला लोकांना म्हणून लोकही त्याला जीव लावतात. साधं गणित आहे, पण ते प्रत्येकाला नाही जमत, मामूला जमत. आणि शेवटी मामूनं कसे बसे जमेल तसे आभार मानून हातातला माईक खाली ठेवला. या प्रसंगातून, या घटनेतून काय लक्षात आलं लेखकाच्या? सुंदर विचार मांडलेला आहे लेखकाने इथे. काय म्हणाले? धर्मापेक्षा माणूस मोठा आहे,
आणि माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे. कशाला महत्व दिलं लेखकानं? धर्मापेक्षा माणूस मोठा वाटतो लेखकाला, आणि माणसापेक्षाही माणसात असलेली माणुसकी फार फार मोठी वाटते, श्रेष्ठ वाटते लेखक. हल्ली वातावरण कसं दिसतं? उलट झालेलं आहे. धर्माला अवास्तव महत्व दिलं जाते. अहो, खरं म्हणजे धर्म माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी असूच शकत नाही. पण अवतीभोवतीचं जे धार्मिक वातावरण आपण पाहतो ते मात्र आज उलट झालेलं दिसतं. धर्मासाठी माणूस जगताना दिसतो. हो, माणसासाठी धर्माचं पालन करायचं सरळ मार्ग आहे. आणि माणसापेक्षाही माणुसकी फार महत्वाची, ती जपणं गरजेचं आहे. ही माणुसकी या मामूच्या स्वभावात अगदी लोणच्यासारखी मुरलेली, आणि म्हणून ही मोठी मोठी मंडळी तिथे हजर दिसत आहेत, हजर झालेली आहे. माणुसकीचं अत्यंत महत्वाचं मूल्य या ठिकाणी लेखकानं अधोरेखित केलेलं आहे. ते समजून घेतलं पाहिजे. शिपाई म्हणून काम करत असताना वेगळं काय केलं मामूनी? तर शिपाई म्हणून जो आपला धर्म आहे तो त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि माणुसकीनं पाळला, त्याचं पालन केलं. आता आमचं उदाहरण जर घेतलं तर आमचं म्हणजे शिक्षक. मग शिक्षकाचा धर्म कोणता? उत्तम शिकवणे हा त्याचा पहिला धर्म असं आम्ही मानतो. मग हे काम आम्ही अगदी मन लावून अत्यंत निष्ठेनं प्रामाणिकपणे केलं तर ते धर्माचं पालन आहे. आमचा जो शिक्षकाचा धर्म आहे शिकविणे, त्या धर्मावर, त्या कर्मावर आम्ही निष्ठा ठेवली पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. निष्ठेनं आणि श्रद्धेनं हे काम आम्ही केलं पाहिजे. मामूनं तेच केलं. निष्ठा, श्रद्धा, प्रेम. शिपाई या साध्या सुध्या पदावर अशा पद्धतीनं तो जगला, वागला. त्याचे हे सुपरिणाम. केवढा आनंदी आनंद आहे. तर असे सुंदर विचार घेऊन लेखक मंडपातून सगळं आटोपल्यानंतर बाहेर पडले. किती मोलाची आठवण आहे ही, ती आपण लक्षात ठेवली पाहिजे. पुढे मामूचा शेवटचा बच्चा शाबी माझ्या हाताखाली शिकला. पुढची आठवण सांगत आहे लेखक. चांगल्या गुणांनी SSC पास झाला. तो पास होताच मामूचं माझ्या मागं लपडं लागलं. सर, शाहूला कुठंतरी चिकटवा, शाहूला कुठंतरी चिकटवा. पहा, मामूचा शेवटचा बच्चा, मामूचं शेवटचं अपत्य मुलगा, काय नाव त्याचं? शाहू. लेखक म्हणतात तो माझ्या हाताखाली शिकला आणि चांगल्या गुणांनी SSC पास झाला, उत्तीर्ण झाला. तो SSC झाल्याबरोबरच
मामूचं लकडं लागलं लेखकाच्या मागे. तगादा कोणता? सर, शाबूला कुठंतरी चिकटवा ना, म्हणजे छोटी मोठी नोकरी एखादी द्या ना लावून. गरीबाचं असते, आपलं कुटुंब व्यवस्थित चाललं पाहिजे वगैरे वगैरे चिंता असतात मुलाबाळाच्या. ते उद्योगी लागले पाहिजे, आपलं पोट भरलं पाहिजे त्यांनी व्यवस्थित. एक बाप म्हणून जी चिंता, त्या चिंतेपोटी हे बोलणं आहे माणूचं. लेखकाला त्या चिंतेपोटी करत असलेला हा आग्रह आहे. मामू हा शेवटचा बच्चा. तुमच्यात कुणीच पदवीधर नाही. याला शिकू द्या. याला नोकरीत अडकवला की हा संपला. जरा नेट धरा. काही अडलं नडलं मला सांगा, मी मामूला दिलासा देतो. तो आग्रह करायचा, लकडं लावायचा, तगादा लावायचा. लेखक समजावून सांगताय. काय समजावून सांगायचे कसे पहा. मामू, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आता आमचंही ऐका ना जरा. तुमचा हा शेवटचा मुलगा आहे. आता तुमच्या घरात विचार केला मुलाबाळांचा तुमच्या, तर कोणीही पदवीधर झालेला नाही. मग हा आता जेमतेम SSC झालाय, त्याला शिकू द्या. किमान पदवीपर्यंतचं शिक्षण तरी त्याचं पूर्ण होऊ द्या. आत्ताच याला आपण नोकरीत अडकवलं तर हा संपला म्हणजे कोणत्या अर्थानं? मग त्याचं पुढचं शिक्षण तसंच राहून जाईल. कारण एकदा माणूस कुठे कामकाजाला लागला, उद्योगाला लागला, नोकरीला लागला, थोडाफार पैसा यायला लागला की मग त्याचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. म्हणून लेखक सांगतात की शिकू द्या त्याला. चांगला आहे तो, छान शिकतोय, चांगले गुण घेतले, उत्तीर्ण झाला, तर त्याला आणखी पुढचं शिक्षण घेऊ द्या. जरा नेट धरा, संयम ठेवा, हिंमत ठेवा. आणि तसंही काही अडलं नडलं तर आम्ही आहोत ना, मला सांगा, आम्ही जरूर मदत करू. अशा पद्धतीनं लेखक मामूला समजावून सांगायचं. तर लेखकाच्या बोलण्यातून काय लक्षात येते आपल्या? तो प्रसंग आहे, ती आठवण आहे. पण आपल्याला काय शिकायचं आहे त्याच्यातून? अडल्या नडलेल्यांना आपण जमेल तेवढी आपल्या कुवतीप्रमाणे फुलाची पाकळी तरी मदत केली पाहिजे. हा संदेश मिळतो आपल्याला. हा संस्कार आपण इथून घेतला पाहिजे. मग अडल्या नडलेल्याला, रंजले गांजले, दीन दलित दुःखी कष्टी जनता आहे. होईल तिथपर्यंत, होईल तशी यथाशक्ती आपल्या कुवतीप्रमाणे आपण मदतीचा हात दिला पाहिजे. उत्तम संस्कार आहे. त्यातून आपल्याला घ्यायचा आहे, तो आपल्या मनावर कोरायचा आहे. पुढे काय घडलं? बदलत्या काळाची पावलं ओळखून मामूनं निर्धार बांधला. पोराला कॉलेजात दाखल केलं. ऐकलं कोणाचं? लेखकाचं. ठरवलं, निर्धार केला, निश्चय केला. ठीक आहे, सर म्हणतात चांगलंच आहे, चांगलंच सांगितलेलं आहे. मग लेखकाच्या सांगण्याप्रमाणे मामूनं आपल्या मुलाला कॉलेजमध्ये दाखल केलं. म्हणजे ऐकतो तो. चांगला सल्ला कोणी दिला की तो ऐकतो, त्याचं पालन करतो.
हेही महत्वाचं आहे. नाही तर आपण बऱ्याचदा इकडून ऐकतो, इकडून सोडून देतो. नळी फुंकली सोनारे, माहिती आहे ना, इकडून तिकडे गेले वारे. असं नाही केलं मॅम, नीट ऐकलं. इथून ऐकलं आणि मेंदूत ठेवलं, काढून नाही टाकलं. तर कोणी चांगला सल्ला दिला, चांगलं मार्गदर्शन केलं, चांगल्या गोष्टी सांगितल्या तर त्या ऐकल्या पाहिजे. मामू कसा ऐकतोय, मानलं की नाही, लेखकानं दिलेला सल्ला त्याच्यानुसार वागला की नाही, पाठवलं मुलाला कॉलेजमध्ये, पण सल्लाही बरोबर आहे की नाही. आता लेखकानं दिलेला सल्ला तर वादच नाही, तो योग्यच आहे. पण आपल्या अवतीभोवती वातावरण जरा दूषित फार आहे. थोडासा सल्ला बिल्लाही समजून उमजून तपासून घेतला पाहिजे, ते गरजेचं आहे. चांगला असेल तो घेतला जाईल. मदत करा, केली पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हे तर प्रत्येकाला पाठ आहे. आपल्या सुप्रसिद्ध विंदांची कविता, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एवढंच पाठ आहे. पुढे काय म्हणतात विंदा, देणाऱ्याचे घेता घेता एक दिवस हात घ्यावेत. काय घ्यावेत? हात घ्यावे. हात काय कापूनच घेऊन टाकायचे का? कसं करायचं? काय सुंदर शिकवण आहे त्या कवितेतली. आपली परिस्थिती आहे, कोणी मदत करतोय, मनोभावे आपण स्वीकारली पाहिजे. पण आपली परिस्थिती नीट झाली, छान घडी बसली आपल्या संसाराची, तर मग पुढच्या ओळीचा अर्थ अंगीकारला पाहिजे. घेणाऱ्याने एक दिवस काय करावं? देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी जो देण्याचा गुण आहे, दातृत्व गुण, तो अंगीकारला पाहिजे. म्हणजे आपल्यालाही तसं देता आलं पाहिजे. तर असं हे सगळं छान आहे, सुंदर आहे. परवा मामूची बुढी आई अल्लाला प्यारी झाली. समजते ना? मरण पावली. तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी तरळलं. मामूची म्हातारी झालेली आई आता अल्लाला प्यारी झाली, मरण पावली. पहा, प्रतिभावंत लेखक मंडळी, साहित्यिक लोक कसं सुंदर विधान केलं. नाही तर आपण म्हणालो असतो मामूची आई मरण पावली, आहे की नाही? पण भाषेचं उपयोजन कसं करायचं, कौशल्यानं केलंय. आणि किती सुंदर रचना वाटते, वाक्यरचना वाटते आपल्याला. सौंदर्य आहे इथं भाषेचं. भाषेत ताकद आहे, सामर्थ्य आहे. परवा मामूची बुढी आई अल्लाला प्यारी झाली. तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी तरळलं. काय सांगतोय तो आईबद्दल, काय अनुभव आहे आईबद्दलचा मामूचा. दुनियेत सारं मिळेल सर, सारं मिळेल, पण आईची माया कुणाकडनं नाही मिळायची. आईची माया कुणाकडनं नाही मिळायची. आईबद्दल आलेली अनुभूती काय म्हणतो, दुनियेत सारं मिळेल, सर्व काही मिळेल, मिळू शकते, पण आईची माया नाही मिळत. आई आईच असते. आईची माया ही आईची मायाच असते. समजून घ्या.
आपलं आईबद्दल साधारणतः कसं होतं? आई रागवली की आपल्याला गालफुगीचा रोग आपोआप होऊन जातो. अरे पण कशासाठी रागवली, का रागवली, काही विचार, त्याचं चिंतन मनन नाही. गालफुगी लगेच राग येतो. आई आपल्या सोबत आहे तोपर्यंत तिचं तिचं मूल्यही आपल्याला कळत नाही. ती आपल्यापासून दूर गेली की मग तिचं महत्व कळत. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. उपयोग काय? म्हणून असतानाच जपलं पाहिजे हे सगळं, सांभाळलं पाहिजे हे सगळं. समजून राहिलं ना? फार सुंदर लेख आहे हा. शब्दावर वाक्यावर बोललं तेवढं कमी आहे, पण वेळेचं भान ठेवावं लागते. म्हणून आपण पुढे चालून राहिलो. प्रेमे स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ आता मी कोणत्या उपायी. काय खरं? प्रेमाचं मूर्तिमंत स्वरूप असलेली आई, मायेचा वात्सल्याचा सिंधू सागर असलेली आई, ती गेली एकदाची की मग बोलावू तुझ आता मी कोणत्या उपायी. कोणतेच उपाय चालत नाही. विद्या धन प्रतिष्ठा लाभे जरी मलाही, आई विना परी मी हा पोरकाच राही. सारं काही मिळालं, सारं काही मिळालं कवितेतल्या मुलाला. विद्या धन प्रतिष्ठा सारं रेलचेल आहे सुखाची. पण काय म्हणतो पुढच्या ओळीत? आई विना परी मी हा पोरकाच राही. असं पोरके पण येते वाटत. अनाथ होऊन जातो मला. आई मोठं महत्वाचं आहे. जपा तिला, सांभाळलं पाहिजे तिला, समजून घेतलं पाहिजे तिला. कारण आईची माया ही आईची मायाच असते. त्या मायेची सर इतर कोणत्याही मायेला येऊ शकत नाही. समजून राहिली का? आई म्हणजे काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते. पमू म्हणालेत ना, पमू शिंदे कवी. दुधावरची साय असते. काय काय उपमा आहे दुधावरची. मलाही तिची माया अशीच तर आहे. ही आहे माया. आई असते घरातल्या घरात गजबजलेलं गाव, गजबजलेलं गाव. आई असते जन्माची शिदोरी, जी सरते. आई तिचं मूल्य, तिचं मोह जपलं पाहिजे राजे. हो, जपलं पाहिजे तिला. कारण साधा सुद्धा माणूस काय अनुभूती आहे त्याला. आईकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन तिथून लक्षात घेतला पाहिजे. आणि आपला दृष्टिकोनही आपण तयार केला पाहिजे. भाषा शिकायची फक्त परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवण्यासाठी नव्हे. ते मिळतील,
अभ्यास केला की मिळतील, नीट लक्ष दिलं, नीट अभ्यास केला की मिळतील. पण केवळ परीक्षार्थी बनता कामा नये. परीक्षार्थी बनता कामा, माणूस बनलो पाहिजे. ती बनवण्याची ताकद भाषेत असते. भाषेचं सौंदर्य बरोबर, शब्दांकडे बरोबर लक्ष द्या. शब्दांच्या अर्थाकडे, अर्थातल्या आशयाकडे नीट लक्ष देऊन आपण शिकलो पाहिजे. म्हणजे तेही साध्य होईल कोणतं? तुमच्या परीक्षेचं. आणि हे साध्य होईल अतिमहत्वाचं कोणतं? मानवतेचं. माणुसकी, माणसापेक्षा श्रेष्ठ सांगितले आहे लेखकांना. असे संस्कार होतात इथून. दुनियेत सारं मिळेल सर, सारं मिळेल, पण आईची माया कुणाकडनं नाही मिळायची. हे त्याचे बोल ऐकताना नातवंड असलेला मामू मला त्याच्या शाबूसारखा पोरवयाचा वाटला. त्याची आई वारली त्या दिवशी शाळेला सुट्टी मिळाली. कसा वाटला म्हणतो? मुलं, नातवंड असलेला हा माणूस मामू म्हणजे वयस्क आहे, मोठा झाला वयाने. पण असा वयस्क झालेला मामू यावेळी, कोणत्या वेळी? त्या प्रसंगी. कोणत्या प्रसंगी? आई अल्लाला प्यारी झाली, आईचा मृत्यू झाला त्यावेळी कसा वाटला? पोरवयाचा, छोट्या मुलासारखा. का वाटला? भडभडून वाहिलं त्याचं मन, भडभडून वाहिलं. अगदी पोरासारासारखा, लहान मुलासारखा मुसमुसून रडला असेल हा माणूस. म्हणून लेखकाला पोरवयाचा वाटला. आणि आणखी महत्वाचं, हा एक साधा शिपाई, त्याची आई वारली आणि शाळेला सुट्टी मिळाली. काय कमावलं मामूला, काय कमावलं. हे कमावता आलं. पैसा कोणी कमावतो हो, पैसा कोणीही कमावतो, कसाही कमावतो. पुन्हा मग कसाही कशाही प्रकारे काय कमावलं या माणसाने. कसंही नाही कमावलं. निष्ठा ठेवली कामावर, श्रद्धेनं कर्म केलं, कर्तव्य चोख पार पाडलं, तिथून सारं मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने आईबद्दलच्या अत्यंत हळव्या आठवणी मामूच्या मनात, हृदयात घर करून बसलेल्या आहे. आईबद्दल जेव्हा तो बोलतोय तेव्हा मामूचं हळवं मन आपल्या लक्षात येते. मामूच्या व्यक्तिमत्वातले विविध गुण पाहून राहिलो. हळवं मन होतं मामूचं, हळवेपणा होता, अत्यंत संवेदनशील मन होतं त्याचं. अशा प्रकारे वेगवेगळे गुण आपण लक्षात घेऊन राहिलेलो आहे. आलं लक्षात इथपर्यंत. आजच्या तासिकेत आपण इथेच थांबू.